या कमळराव, या बसा. नाही नको, ठीक आहे मी. काय लग्न ठरलं तर आम्हासनी विसरलात की काय? हा, कळवलं नाही, फोन नाही. नाही असं काही नाहीये. मग काय, कधी ठरलं लग्न? नाही ठरलं. काय नाही ठरलं लग्न? नाही. का? ती नाही म्हणाली. म्हणजे तिला लग्न नाही करायचंय. तुमच्याशी? नाही, माझ्याशी असं नाही, कोणाशीच नाही करायचं म्हणते ती. मग आता? आता बाबा म्हणालेत मला की तुमच्याशी बोल आणि विचार. आम्ही काय करणार? हो मॅडम, आमचं लग्न झालं तर ह्यात तुमचाच फायदा आहे ना. कसं काय? अहो, अधिपतींचं प्रेम आहे अक्षरावर. अहो बोला, शिळोप्याच्या गप्पा मारायला वेळ नाही माझ्याकडे. टाइमपास टाइमपास. नाही, महत्वाचं बोलायचं आहे. महत्वाचं आहे? हा मग तुमच्या बॉडी लँग्वेज कडे बघून तर वाटत नाही तसं. काय महत्वाचं आहे? सकाळी तुम्ही म्हणला बघा पाहुणे आले. हो मग ते महत्वाचं आहे. हा नाही, पण हे तुम्ही बोलला की नाही सकाळी? हो मी म्हटले, पण तेही महत्वाचं नव्हतं आणि पाहुणेही नाही. मग त्याचं पुढं काय झालं? मग पुढे पुढे. हा तेच ते काय झालं? हो ते महत्वाचं नाहीये, तुम्हाला म्हटलं ना मी. आणि तुमचा काय वेळ जात नाही म्हणून तुम्ही इथे आलात का? माझी मुलं वाट बघतायत, वर्गामध्ये युनिट टेस्ट आहे. शिकवणं सोडून घरगुती गप्पा मारायला वेळ नाहीये माझ्याकडे. थांबा, एक विचारच होतं मास्तर बाई. शिक्षणासंबंधित असेल तरच मी उत्तर देईन. शिक्षणासंबंधितच आहे. तुम्ही फोन केला होता तेव्हा तुम्ही काय म्हणला की माणसं शिकली, प्रगती बिगती केली त्यांनी, आणि मग त्यांनी विमानाचा शोध लावला, रेल्वेचा शोध लावला, जुग 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 आगीन गाडी, फोन, फ्रीज, सगळं टीव्ही बिव्ही बुकना करून टाकला. बरोबर? हो बरोबर. पण तुमचा मुद्दा काय? माझा मुद्दा यो आहे, आता जर लोकांनी शिकून बिकून झेंडे लावून जगामध्ये एवढं सगळं करून ठेवले, मी अजून शिकून काय करणार? तुम्ही सारखं शिक्षण शिक्षण म्हणताय की नाही? शिकली की लोक, केली की त्यांनी प्रगती, मी आणि काय झेंडा लावणार? हाय की सगळं, अजून काय करायचं आहे? विषय द एंड. ओ माय गॉड. प्रगती कधी अशी थांबते का? म्हणजे अहो म्हणजे माणसं शिकली म्हणून ते सतत शोधत राहिले, त्यांनी वेगवेगळे शोध लावले. शिक्षण आणि प्रगती हे नेहमी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात असतात. हे बघा, माणसं चंद्रावर गेली, त्यांनी अजून कुठे सृष्टी आहे काय शोधण्याचा प्रयत्न केला. माणसं शिकत राहतात म्हणून त्यांना प्रश्न पडतात, प्रश्न पडले की ते शोधत राहतात, मग वेगवेगळे शोध लागतात, प्रगती होते, मग पुन्हा नवीन प्रश्न पडतात. हे असं चालूच राहतं. काय थांबायचं कुठं? ह्याला काही शेवट आहे का नाही? कायम शोधतच राहायचं? असा विचार जर अलेक्झांडर ग्रॅहम बेलनी केला असता तर टेलिफोनचा शोध लागला असता का? डेनिस पापिननी हा विचार केला असता तर प्रेशर कुकरचा शोध लागला असता का? राईट ब्रदर्सनी जर तुमच्यासारखा विचार केला असता तर विमानं उडली असती का? राईट. पण हे कार्यकर्ते कोण आहेत? शास्त्रज्ञ म्हणतात त्या, ज्यांनी हे सगळे शोध लावले, ज्यांनी आपलं आयुष्य सोपं केलं. तुमच्या अभ्यासामुळे आयुष्य सोपं होतंय. हो मग होतच आणि झालंय. आणि आयुष्य नाही हो, आयुष्य. तुम्ही ना धन्य आहात. येड्यावानी बोलू नका. अहो, सगळ्या जगाला माहिती आहे, आणि तुम्हाला आई असून माहित नाही. कमळराव, माफ करा, पण जे खरं आहे ना तेच सांगतोय मी. त्यांनी स्वतः कबूल केलंय हे. काय? हेच की त्यांचं अक्षरावर प्रेम आहे. हा, पण अक्षराचं अधिपतींवर प्रेम नाही आहे. म्हणजे अधिपतीने जेव्हा अक्षराला त्यांच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा ती नाही म्हणाली, कारण अक्षराला नवरा शिकलेला हवा ही तिची अट आहे. आणि आता अक्षराचं माझ्याशी लग्न झालं नाही तर अधिपतीच्या मनातली आशा संपणार नाही. आणि अधिपती आणि तुमचा स्वभाव सारखाच आहे ना, एकदा ठरलं की ठरलं. आणि अक्षरा तुमच्या घरची सून झालेली तुम्हाला चालणार नाही ना. कसं विचारू रे त्यासनी? काय झालं असेल बरं? बघ, दोन गोष्टी असणार. एक तर त्यांचं
काय ठरलंच नसणार किंवा त्या मला सांगत नसतील. भावा स्पष्ट विचार तिला. हे विचारतो पण जीभ तर रेटली पाहिजे. सरकार मी विचारू का? तू काय विचारणार? मास्तरीनबाई लाडू कधी? हा पुढचं विचार. अजून पेढे कधी, बर्फी कधी ते पण विचार. विचारतो ना. मास्तरीनबाई लाडू कधी, बर्फी कधी, पेढे कधी? कानाखाली पेढा काढू. तू मित्र आहेस ना तिचा? ते स्वतः म्हणल्या होत्या. FBB आहे म्हणल्या. बीवी अरे ते म्हणतात ना लाईफ टाईम बेस्ट फ्रेंड काय ते म्हणतात. BFF म्हण. हा 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 हा. अहो मग सरकार तुम्ही विचारा की लाडू कधी म्हणून. सांगतील त्या. नाही सांगितलं तर मग आम्ही विचारतो. हा हे नाही नाही नको. तुम्ही त्यांचं जुळत असलेलं मोडून ठेवशीला. माझं मी विचारतो शाळा सुटल्यावर. सरकार शाळा सुटली, पोरं गेली घरी. मला लग्न अक्षराशीच करायचंय. माझ्या आईबाबांना तुमच्यामुळे मी अक्षराशी लग्न करायला हवंय. तुम्हाला तुमच्या मुलामुळे मी अक्षराशी लग्न करायला हवंय. ह्यात फायदा सगळ्यांचाच आहे ना हो. आणि तुम्ही भर मंडपात घमेलभर माती खाल्लीत ना व. अहो, ते चुकलंच माझं. पण मी सॉरी म्हणालो तिला. तरी ती नाही म्हणत्या. तिच्या नाहीला ना हो मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ती खरंच तुम्हाला नाही म्हणाली? हो. आणि आता ती माझ्याशीच काय अधिपती रावांची पण लग्न नाही करणार. एवढी खात्री आहे का तुम्हाला? हो. अक्षरासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि आता अक्षराशी लग्न करायचं म्हणजे अधिपती रावांना सुद्धा शिकावं लागेल. ते या जन्मात शक्य नाही. ह्या जन्मात ती त्यांना हो म्हणणारच नाही. आणि हो म्हणली तर मी टक्कल करून फिरेन आणि माझ्या बापाचं नाव लावणार नाही. काय? हो. अहो मी अक्षराला खूप जवळून ओळखतो. ती काळा, गोरा, बुटका, तुसडा कोणाशी लग्न करेल, पण कमी शिकलेल्या मुलाशी ती कधीही लग्न नाही करणार. अहो ह्याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा नाही. हो आई मी ठीक आहे. अगं मला काय झालंय? हा मी निघतीये. बाय बाय. काय? 2 मिनिटं आहेत बोलायला. अहो तुम्ही मगाशी 5 मिनिटं मागत होता, आता 2 मिनिटं मागता. काय चाललंय काय तुमचं? एकच विचारायचं आहे फायनल एकदाच. विचारा. फोन कोणा झालता? आईचा? हे विचारायचं होतं. हा नाही 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 काय नाही काय नाही. ते शिक्षणाचं जे काय आपण म्हणलं तेच. हा तेच विचारायचं होतं. प्रत्येक शिकणारा काय शोध लावतोय काय? नाही. मग शोध लावणार असेल तर शिकव ना माणसानं. आपण शोध कोण लावणार आहे कळणार कसं? आणि माणूस शिकलाच नाही तर शोध कसा लावणार? पण ते गायक नाही काय जन्मापासूनच गात्यात असं म्हणतात ना. म्हणजे गायक होणार असेल पोरग तर ते पाळण्यात रडताना बी सुरातच रडते ना. तसं मग ते शोध लावणाऱ्याचं पण कळत असेल ना की योग कुठल्या बाजूला काय शोध लावून झेंडा लावणार आहे. ती म्हण नाही काय मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हो पण कला आणि शास्त्र वेगळं आहे. हा 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 ते वेगळं असतं. पण म्हणजे काय पाळण्यात काय कळत नाही म्हणा. नाही कळत कारण माणूस शिकला की त्याला कळतं त्याचा इंटरेस्ट कशात आहे आणि मग त्यात तो पुढे पुढे प्रगती करत जातो. म्हणजे गायकाला गाणं येत असलं तरी गाणं शिकावं लागतंच. त्याला काही पाळण्यात नाही गाता येत. तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत नाही? नाही हो. सगळ्या प्रश्नांची उत्तरे येतील एवढे नाही शिकली. आपल्या दोघांमध्ये वासरात लंगडी काय शहाणी असते ना तसं आहे. आयुष्य कमी पडेल इतकं ज्ञान आहे जगात. असो तुम्हाला नाही कळणार. का नाही कळणार? तुम्हाला इंटरेस्ट नाही ना शिकण्यात. शाळा शिकण्यात. ठीक आहे मी निघते. घरला? घरला नाही हो घरी. आणि अजून कुठे जाणार मी? नाही मला वाटलं काय कोणाला भेटायला असं. घरी जाते. घरी जा. चला येऊ काय सोडायला येऊ काय तुम्हाला? नको बसनी जाईन. थँक्यू. थँक्यू. तुम्ही भावा काही कळलं का?
नाही अजून नाही अजून. सरकार थांबा थांबा तुम्ही इथे थांबा. मी आलो थांबा. असं भाई एक 2च मिनिटं आहेत का परत? दीड मिनिट, सव्वा मिनिट बस. बोला आता. हा ते एक पाहुणे सगळं ठीक आहे ना? काय पाहुणे आले होते म्हणलात ना तुमच्याकडं? तुम्हाला काय आवडतं त्या पाहुण्यांचं? नाही काय नाही, पण कमलरावांचा काय फोन मी आलता काय काय झालं काय? तुम्हाला ही माहितीये तर बाकी सगळं माहित असेलच. नाही सगळं नाही माहिती. विचारा मग त्यांना. त्यासनी कशाला विचारू? आपण FBB आहे आणि काय होतं आपण? FBB तुम्ही म्हणला की आपण बेस्ट फ्रेंड आहे. BFF. हा ते आपण आहे ना. नाही आधी नीट म्हणा. BFF. BFF करेक्ट. ते आपण आहे. मग मी कमलरावांनी कशाला विचारू की तुमच्या आयुष्यात काय चाललंय? आयुष्यात काय चाललंय ते? आयुष्यात काय चाललंय असं त्यासनी कशाला मी विचारू आयुष्यात? मला नाही बोलायचं. पण मला ऐकायचं असेल तर? ओके ठीक आहे. बाय द वे तुमचा 1.25 मिनिट संपलाय. ठीक आहे तरी मी सांगते. कमलचे आईबाबा घरी आले होते. त्यांनी मला मागणी घातली. अभिनंदन. काय अभिनंदन? काय चांगलं नाही, अभिनंदनाची काही गरज बी नाही म्हणत, कारण तुमचं आधीच ठरलं होतं. पण परत एकदा ठरलं, चांगलं झालं. माझ्या मनावरचं ओझं कमी झालं. काय? आमच्या आईसाहेबांनी पुढाकार घेतला बरं काय तुमचं लगीन ठरवायला. त्यांनी मध्यस्थी केल्या. भुवनेश्वरी मॅडमनी मध्यस्थी केली? हा म्हणजे त्यांनी बोला चाली त्यांनी केली. का? असं का केलं त्यांनी? अहो तुमचं लग्न जुळू दे म्हणून मी प्रयत्न करत होतो ना. मग त्यांनी पण जरा लक्ष घातलं माझ्या मनावरचं ओझं कमी होऊ दे म्हणून. त्यांनी म्हणवलं कमलरावांच्या आई बाबांनी आणि सांगितलं मागणी घाला म्हणून. आणि आमच्या आईसाहेबांनी त्यांना वचन दिलंय की आईसाहेब स्वतः तुमचं लगीन मस्तपैकी लावून देणार. त्यामुळे आता तुम्ही सांगा कधी मुहूर्त काढायचा सांगा, मी गुरुजीसनी बोलवतो. अहो कसला मुहूर्त? लग्नाचा. कोणाचं लग्न? काय बोलताय तुम्ही? तुमचं. अरे मग काय बोलतोय आपण? तुमचं लगीन. माझ्या लग्नाचा मुहूर्त नाहीये. म्हणजे मी लग्न करणार नाहीये. कमलशीच नाही, कुणाशीच नाही आणि कधीच नाही. भुवनेश्वरी मॅडम, या बसा. तुम्ही पण बसा की, तुमचंच घर आहे. पाणी. कशा आहात तुम्ही मास्तर? मी बरा आहे. मास्तरनीचं लग्न मोडल्याचं कळलं आम्हासनी. लय वाईट वाटलं आम्हाला. आता काय करणार ना, जे झालं ते झालं. ते कमळराव आले होते आमच्याकडं. तुमच्याकडे आले होते ते? हा लय पश्चाताप झालाय त्यांना. त्यांची माई रडत होती. त्यांना त्यांची चूक कळली आता. हो बोलले ते आम्हाला. मग आता मन करा मोठं आणि माफ करा त्यांना. माफ केलंय मॅडम आम्ही त्यांना. मग घोडं तटलंय कुठं? माफ केलं असलं तरी सुद्धा कमलशी लग्न नाही करणार माझी मुलगी. काय? हो तिने स्पष्टच सांगितलंय तिला लग्न नाही करायचं. मग आता पोरगी तशीच ठेवणार काय घरी? बघू आता तिच्या नशिबात काय येते. अहो पण बाप म्हणून तुम्ही तिला सांगायला पाहिजे ना. व बाप म्हणून मी सांगितलंय, पण शेवटी निर्णय तिचा असेल ना. म्हणजे संसार तिला करायचा आहे ना. अहो पण त्यासाठी लग्न करायला लागतं. त्यासाठी तिची इच्छा असली पाहिजे. अहो इच्छेचं काय, सगळ्या पोरीनं लग्न करावंच लागतं. पण कुणाशी हे तिने निवडलं पाहिजे. पण त्यांना काही अक्कल आहे काय? संज्ञा नाही ती. म्हणजे अहो तिला तिची मतं आहेत की.
कसली मतं? अहो 18व्या वर्षी संज्ञान होतात मुलं. आपल्या संविधानाने पण त्यांना मताचा अधिकार दिलेला आहे. मग आईबाप म्हणून आपण नको का त्यांच्या मताला रिस्पेक्ट करायला? म्हणून काय आपण पोरांच्या हातातलं खेळणं व्हायचं की काय? असं कशाला? अहो त्यांचं आयुष्य आहे, त्यांना ठरवू देत. अहो पण मग आपण कोण आहोत? हा, आपण फक्त सपोर्ट करायचा. पण पाऊल वाकडं पडलं तर? पडलं तर पडू देत ना, त्याशिवाय शिकणार कसे ते? म्हणजे तुम्ही तुमच्या पोरीला मनमानी करू देणार? हा, आम्ही तिच्या मतांना रिस्पेक्ट करणार. म्हणजे काय बोलताय तुम्ही? लग्न करणारच नाही का? कसं नाही करणार मी लग्न. मी कमलला तेच उत्तर दिलं जे त्या दिवशी मी त्यांना तुमच्या समोर दिलं होतं. लग्न बिग्न ठरलं नाही हो आमचं. मुळात मला आत्ता लग्नामध्ये इंटरेस्टच नाही. माझ्या लग्नावरून एवढा जो काही तमाशा झाला तो भरपूर आहे. नाही पण मास्तरीनबाई, बघा आता जर अधिपती, नको ना प्लीज, आपण नको बोलायला या विषयावर. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते अधिपती, तुमच्यामुळे आमचं लग्न मोडलेलं नाहीये. तुम्ही जबाबदार नाही आहात, आम्ही दोघे जबाबदार आहोत. आणि आता मी जो निर्णय घेतला ना त्यालाही मी एकटी जबाबदार आहे. प्लीज मी हात जोडून तुम्हाला विनंती करते अधिपती, तुम्ही तुमच्या मनात ओझं वगैरे बाळगू नका. आणि भुवनेश्वरी मॅडमनाही सांगा असे काही प्रयत्न करू नका, कारण त्या प्रयत्नांना यश येणार नाहीये. मला नाही करायचं लग्न. मी माझ्या आईबाबांनाही सांगितलंय तुम्ही इराच्या लग्नाचं बघा म्हणून. म्हणजे आता तुम्ही खरंच लग्न बिग्न करणार नाही म्हणजे नाही. बघा ना, मी शिक्षिका आहे, मी मुलांना शिकवत राहीन, माझ्या आईबाबांची सेवा करेन, त्यांचा आयुष्यभर सांभाळ करेन. माझ्या आयुष्याकडून मला आता अजून काही नको. झाला तेवढा खेळखंडोबा खूप झाला. आता ते सगळं पुन्हा सहन करण्याची हिंमत नाहीये माझ्या. तुमचं झालं असेल बोलून तर मी निघते आता. एवढं मोकळं सोडलंय तुम्ही पोरीला? अहो बांधून कसं ठेवणार तिला? मास्तर, तुम्हासनी आम्ही एकच सांगतो, संधी परत परत येत नसते. आणि बाईच्या आयुष्यात लग्न महत्वाचा टप्पा आहे. वय आहे, धमक आहे म्हणून पोरगी गुरमी दाखवू शकते, पण एकदा का वय निघून गेलं की नाही का कोण कुत्र विचारणार नाही. आणि जे ते ज्या त्या वयात व्हायला पाहिजे. आणखीन एक, तुमच्या पोरीचं मंडपात लग्न मोडलंय. बदनामी मुलीची होती. तिची बाजू किती खरी असली तरी शेवटी दोष मुलीलाच मिळतोय. आपल्या समाजाची रीतच आहे ती. कमळ आणि त्याचे आईबाप तयार आहेत लग्न लावून द्यायला. आणि काही कमी जास्त लागलं तर आम्ही आहोत की. आणि अजून एक न विचारलेला सल्ला देतो आम्ही तुम्हासनी. परत एकदा विचार करा. कमळ गेला का परत येणार नाही. नोकरी धंदा आहे ठीक आहे, बाईला की नाही स्वतःचं घर पाहिजे, हक्काचा नवरा पाहिजे. घोड नवरी झाली की काही पर्याय उरत नाही. बघा पटलं तर, आणि काय वाटलं तर आम्हासनी फोन करा, येतो आम्ही. मास्तरीनबाई, आता थांबा. म्हणजे तुम्ही आत्ता लग्न नाही करणार? तुम्ही कधीच नाही करणार? कधीच नाही. म्हणजे कमल पण नाही, कोणच नाही? कुणाशीच नाही. मग करणार काय तुम्ही? हो सांगितलं ना, नोकरी करणार, आईबाबांचा सांभाळ करणार. आणि उरलेल्या वेळात कसे कसे प्रश्न पडतात ना तुम्हाला. माझे बाबा काय म्हणतात माहितीये, बाईच्या आयुष्यात लग्न म्हणजे सगळं काही नसतं. पण त्यासनी वाटत तर असणारच ना की तुमचं लगीन व्हावं बाबा. वाटतच ना. हा, मग त्यांच्या मनाचा विचार करणार नाही तुम्ही? माझ्या मनाविरुद्ध जाऊन काही करायला ते मला कधीच सांगणार का? म्हणजे लग्नासाठी जरा पण बळजबरी करणार नाही? अजिबात नाही, कधीच केले नाही आणि इथून पुढेही करणार, मला खात्री. खरं काय?
हो, मला 12वीला 93% होते. काय मला सगळे म्हणत होते तू मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, पण मला शिक्षिकाच व्हायचं होतं. मग बाबा म्हणाले तुला हवं ते कर. आजही मी लग्नाला नाही म्हणले तर ते फोर्स नाही करणार मला. अच्छा, भारी हो हे. हो, पण सगळ्या सामान्य मराठी घरांमध्ये हेच होतं. आमचं घर काय मराठी नाही का सामान्य नाही? काय काय नाही, पण तुम्हाला भीती वाटत नाही का पुढे काय होणार? पुढे हा, काय होणार? पुढं तेच काय होणार? पुढं पुढं काय होणार? आपल्या आयुष्याचं काय होणार असं वाटत नाही तुम्हाला? भविष्याचं काय होणार? हे बघा, भविष्याची कल्पना करून मी आज घाबरत नाही. माझं आयुष्य माझी जबाबदारी. जे होईल ते होईल, ते मी फेस करेन. पण त्यासाठी मला आत्ता नको असलेलं लग्न मी कधीच करणार नाही. भारी हो मास्तरीनबाई. आणि तुम्ही असं बोलताय ना, ऐकणाऱ्याला पण असं जोश येतोय माहितीये काय? अहो, मी शिक्षिका आहे म्हणून जमतं मला बोलायला. खरं तर ना, माझ्या बोलण्याचा माझ्या विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. जर त्यांना मी शिकण्यासाठी इन्स्पायर करू शकले ना, तर मला माझ्या कौशल्याचं फळ मिळेल. मिळणार मिळणार. असो, तुमचं सगळं झालंय, तुमची सगळी मिनिटं वगैरे संपलीत का? मी निघू का? मला उशीर होतोय आता. चला मी सोडतो. थँक्यू पण नको. तसे रोज माझं मलाच जावं लागणार आहे. आता आज मी आहे तर सोडतो. चला. अधिपती, दुसऱ्यांच्या मतांचा रिस्पेक्ट करायला शिका. एकदा नाही म्हणलं की आग्रह नाही करायचा. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तुम्ही जावा. जा तुम्ही जा. हे माई साहेब, एकदा नाही म्हणजे नाही. काही म्हणालात का?